श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत येणारा आठवडा हा तुळ राशीच्या व्यक्तींना कसा असणार आहे, धनु राशीच्या व्यक्तींना कसा असणार आहे, वृश्चिक राशीच्या व्यक्तींना कसा असणार आहे, मकर राशीच्या व्यक्तींना कसा असणार आहे, कुंभ राशीच्या व्यक्तींना कसा असणार आहे आणि मीन राशीच्या व्यक्तींना तो कसा असणार आहे याची सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। येणारा मार्च महिन्याचा पहिला आठवडा हा तुमच्यासाठी कसा असणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा की यातली तुमची रास कुठली आहे आणि तुम्ही कोणत्या गावातनं कोणत्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। पहिल्यांदा बघूया मित्रांनो की तुळ रास। तुळ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे। तुमची महत्त्वाकांक्षा तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे। मित्रांनो, तुम्हाला व्यवसायात नोकरीमध्ये चांगलं यश मिळणार आहे। त्याचप्रमाणे तुमची आर्थिक आवक सुद्धा वाढणार आहे। मित्रांनो, तुम्हाला कुटुंबातील वातावरण तुमचं अतिशय चांगलं असणार आहे। कुटुंबाची साथ तुम्हाला मिळणार आहे। त्याचप्रमाणे जोडीदाराचं आणि तुमचं अतिशय चांगलं पटणार आहे। तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर तुमच्या कुटुंबाबरोबर कुठेतरी फिरण्याचा आनंद सुद्धा घेणार आहात। येणारा काळ हा तुळ राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे। परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करत असताना, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना तज्ञांचा सल्ला मात्र तुम्ही घेतला पाहिजे। येणारा आठवडा मार्च महिन्याचा 2 मार्च ते 8 मार्च या काळात तुम्ही थोडीशी सावधानगिरी बाळगा। इन्व्हेस्टमेंट करत असताना तज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या। कुठल्याही भूलथापांना बळी न पडता तुम्ही एखाद्या ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे। तुमचं डोकं चालून, डोकं शांत ठेवून तुम्ही एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा। आरोग्याच्या बाबतीत तुळ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा चांगला असणार आहे। व्यायामाकडे लक्ष द्या, खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्या। तुम्ही जर व्यायाम केला, खाण्यापिण्याच्या सवयी जर चांगल्या ठेवल्या तर येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे। त्यानंतरची पुढची रास आहे मित्रांनो वृश्चिक रास। वृश्चिक राशीच्या व्यक्तींना येणारा काळ हा नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी अतिशय चांगला असणार आहे। वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्यासोबत तुमचं अतिशय चांगलं पटणार आहे। वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील, कनिष्ठ सुद्धा तुमच्यावर खुश राहतील आणि तुम्हाला कामात सहकार्य करतील। कामाच्या ठिकाणी एखादी नवीन जबाबदारी तुम्हाला मिळणार आहे। तुम्हाला जबाबदारी नवीन मिळाल्यामुळे नोकरीमध्ये बढती सुद्धा तुम्हाला मिळू शकते, पगारवाढ सुद्धा तुमचा होऊ शकतो। त्याचप्रमाणे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या काळात आरोग्य तुमचं अतिशय चांगलं असणार आहे। फक्त व्यायामाकडे लक्ष द्या, खाण्यापिण्याकडे लक्ष द्या। कुठल्याही प्रकारचं तुम्हाला जे शरीराला अपायकारक होईल असे अन्नपदार्थ तुम्ही सेवन करू नका। विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा वृश्चिक राशीचा येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे। आर्थिक बाबतीत सुद्धा तुमचा येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे। एकंदरीत काय, वृश्चिक राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे। सावधानगिरी बाळगा। वाहन चालवत असताना अतिशय सावधानगिरीने वाहन चालवा। वाहनाच्या वेगावर तुम्ही नियंत्रण ठेवा। महिला वर्गाने खास करून वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवले पाहिजे। त्यानंतर बघूया मित्रांनो की धनुरास। धनुराशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा 2 मार्च ते 8 मार्च कसा असणार आहे हे आता आपण बघूया। धनुराशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे। आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला कुठल्याही प्रकारची ताणतणाव जाणवणार नाही। आरोग्य हे तुमचं अतिशय चांगलं असणार आहे। व्यायामाकडे लक्ष ठेवा, खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्या। त्याचप्रमाणे मित्रांनो विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे। आर्थिक बाबतीत तुमची प्रगती होणार आहे। आर्थिक बाबतीत पैशाची आवक तुमची वाढणार आहे। तुम्ही जर व्यावसायिक असाल तर व्यवसायात तुम्हाला प्रगती होणार आहे। तुम्ही यशाच्या नवीन शिखरावर पोहोचणार आहात, यशस्वी होणार आहात। फक्त तुम्हाला एकच करायचं आहे, तुमच्या शब्दावर नियंत्रण ठेवायचे आहे, रागावर नियंत्रण ठेवायचे आहे। कोणावरही पटकन रागवू नका, चिडू नका आणि चिडचिडेपणा कमी करा। धनुराशीच्या व्यक्तींना तुम्ही जर एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करत असाल तर सावधानगिरीने गुंतवणूक करा। कुठल्याही प्रकारच्या भूलथापांना बळी न पडता गुंतवणूक तुम्ही करा। त्यानंतर बघूया मित्रांनो की मकर रास। मकर राशीची 7.5 ही येणाऱ्या महिन्यात संपणार आहे। 29 मार्च 2025 साली तुमची 7.5 संपणार आहे। येणारा काळ हा तुमच्यासाठी गोल्डन असणार आहे। यशाची नवीन पायरी तुम्ही चढणार आहात। मकर राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे। आरोग्याच्या बाबतीत अतिशय चांगला असणार आहे। व्यवसायाच्या बाबतीत अतिशय चांगला असणार आहे। नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदारी मिळाल्यामुळे तुम्ही सुद्धा आनंदी राहणार आहात। तुमचं कुटुंबातील वातावरण अतिशय आनंदी राहणार आहे। कुटुंबातील व्यक्तींची साथ तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही सुद्धा कुटुंबासोबत कुठेतरी फिरण्याचा आनंद घेणार आहात। तुमच्या
कुटुंबात एखादा नवीन पाहुणा येण्याची शक्यता आहे, त्यामुळे कुटुंबातील वातावरण अतिशय चांगलं असणार आहे. मकर राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत येणारा आठवडा चांगला असणार आहे. आर्थिक आवक तुमची वाढणार आहे. मित्रांनो, आर्थिक आवक जरी वाढत असली तरी तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च टाळा आणि जो खर्च अनावश्यक टाळलेला खर्च आहे, तो वाचलेला पैसा आहे, तो तुम्ही बचतीसाठी वापरून एखाद्या चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा, चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करा. मकर राशीच्या व्यक्तींनी काम करताना प्रयत्न नक्की करा, यश तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. त्यानंतर बघूया पुढची रास म्हणजे कुंभ रास. मित्रांनो, कुंभ राशीच्या 7.5चा तिसरा टप्पा आता चालू होणार आहे. कुंभ राशीचे व्यक्ती अतिशय प्रामाणिक असतात, कष्टाळू असतात, पण त्यांना यश मिळत नाही. तर तुमचं यश आता तुम्हाला चालू होणार आहे. तुमच्या प्रयत्नांनी तुम्हाला यश मिळणार आहे. येणारा आठवडा हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. आरोग्याच्या बाबतीत अतिशय चांगला असणार आहे. आरोग्याच्या कुठल्याही प्रकारच्या समस्या तुम्हाला जाणवणार नाही. परंतु मित्रांनो, नोकरीचा जो ताणतणाव आहे तो तुम्ही घरी आणू नका. घरी तुम्ही शांत राहा, आराम करा. कुटुंबाचं सहकार्य तुम्हाला मिळत असल्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण करा. कुटुंबाची साथ तुम्हाला मिळणार आहे. त्याचप्रमाणे बघा मित्रांनो, तुम्ही जर व्यावसायिक असाल तर व्यवसायात सुद्धा नफा तुमचा वाढणार आहे. तुम्ही एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात सुद्धा टाकणार आहात. तुमच्या व्यवसायाच्या शाखा विस्तार तुम्ही येणाऱ्या आठवड्यात करू शकता. त्याचप्रमाणे बघा मित्रांनो, विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा येणारा काळ हा अतिशय चांगला असणार आहे. अभ्यासात लक्ष द्या, प्रामाणिकपणे कष्ट करा, यश तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यश नक्कीच मिळणार आहे. त्यानंतरची मित्रांनो पुढची रास आणि शेवटची रास आहे मीन रास. मीन राशीच्या व्यक्तींना येणारा काळ हा अतिशय चांगला असणार आहे. आरोग्याच्या बाबतीत तुमचं अतिशय चांगला असणार आहे. वैवाहिक जीवन तुमचं चांगलं असणार आहे. फक्त शब्दावर नियंत्रण ठेवा, रागावर नियंत्रण ठेवा. कुठल्याही प्रकारच्या चिडचिडेपणा करू नका. कोणाशी बोलताना थोडंसं शांत डोक्याने बोला. कुठल्याही प्रकारचा व्यवहार करताना शांत डोक्याने तो व्यवहार केला पाहिजे. अतिशय चिडचिडेपणा न करता घाई गडबडीत एखादा व्यवहार करू नका. कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करत असताना, एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करत असताना शांत डोक्याने शांत राहूनच ती इन्व्हेस्टमेंट करा. वरिष्ठांचं सहकार्य घ्या, वरिष्ठांचा सल्ला घ्या आणि मगच एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करा. विद्यार्थी वर्गाने सुद्धा अभ्यासात लक्ष ठेवलं पाहिजे. महिला वर्गाने खास करून कामाच्या ठिकाणी काळजी घ्या. तुम्हाला कामाच्या ठिकाणी किंवा काम करताना लागणार नाही, कापणार नाही, भाजणार नाही याची काळजी महिला वर्गाने घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे गाडी चालवत असताना म्हणजेच वाहन चालवत असताना महिला वर्गाने खास करून वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. कुठल्याही प्रकारचं जोरदार वाहन चालवू नका. वाहन चालवताना वेगात चालू नका, इजा होण्याची शक्यता आहे. मीन राशीच्या व्यक्तींनी येणाऱ्या आठवड्यात थोडंसं पालन करा, शांततेचा मार्ग पालन करा, आरोग्यावर लक्ष ठेवा, व्यायाम करा. आपल्या आरोग्याला अपायकारक होईल असे अन्नपदार्थ खाऊ नका. येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला जाणार आहे. मित्रांनो, आताच आपण बघितलं की तूळ राशीच्या व्यक्तींना, वृश्चिक राशीच्या व्यक्तींना, धनु राशीच्या व्यक्तींना, कुंभ राशीच्या व्यक्तींना, मकर राशीच्या व्यक्तींना आणि मीन राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा हा कसा असणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमची रास कोणती आहे हे नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.